हा प्रदेश अगदी मोठाही असू शकतो, विषुववृत्तीय प्रदेश हा इतका तो मोठाही असू शकतो आणि अगदी तालुका, जिल्हा आणि राज्य असा तो लहानही असू शकतो. अगदी आपलं गाव हा सुद्धा एक प्रदेश होऊ शकतो. आणि म्हणून प्रादेशिक अभ्यास पद्धती ही एक उपयुक्त पद्धत आहे. परंतु या पद्धतीमध्ये काही मर्यादा आहेत. आता याच्यामध्ये मर्यादा काय आहेत तर ही पद्धत फक्त लहान प्रदेश असलेल्या भागासाठीच उपयुक्त ठरते. कारण मोठे प्रदेश असले तर त्या मोठ्या प्रदेशांचा अभ्यास करणं या ठिकाणी अवघड होतं आणि म्हणून त्या ठिकाणी ही पद्धत फारशी उपयुक्त ठरलेली नाही. 1936 मध्ये डी व्हिट्टलसी या शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढली आणि नंतर ती जगभर प्रसिद्ध झाली. विशेषतः भारत, जर्मनी आणि युरोप या देशांमध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली गेली. परंतु जे मोठे प्रदेश आहेत, अमेरिका, रशिया, कॅनडा, चीन, ब्राझील या देशांमध्ये मात्र ही पद्धत फारशी उपयुक्त ठरली नाही. कारण तिला आकारमानामुळे या ठिकाणी मर्यादा आल्या आणि म्हणून प्रादेशिक अभ्यास पद्धती ही एका विशिष्ट भागापुरतीच मर्यादित राहिली की जे प्रदेश लहान आहेत, आकाराने कमी आहेत अशा ठिकाणीच ती वापरली गेली. परंतु जेव्हा लहान प्रदेशासाठी ही पद्धत वापरली जाते ती निश्चितच उपयुक्त ठरते आणि आपल्याला कृषी भूगोलाचा या पद्धतीद्वारे सखोल अभ्यास करता येतो. विशेषतः युरोपीय देशातील जे छोटे प्रदेश आहेत, त्यामध्ये इंग्लंड असेल, नॉर्वे असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, हे स्पेन असेल, हे सर्व देश या ठिकाणी जे उपयुक्त ठरतात ते या पद्धतीचा उपयोग करून ते त्या ठिकाणी चांगला अभ्यास, त्या ठिकाणच्या कृषीचा चांगला अभ्यास करू शकतात आणि म्हणून ही पद्धत लहान प्रदेशांमध्ये फारच प्रसिद्ध झाली आहे किंवा फारच उपयुक्त ठरलेली आहे. दुसरी जी पद्धत आहे सूत्रबद्ध अभ्यास पद्धत. सूत्रबद्ध या नावातच आहे, सिस्टमॅटिक अप्रोच. सूत्रबद्ध म्हणजेच क्रमबद्ध होय. क्रमबद्ध म्हणजे क्रमाक्रमाने एकानंतर एक असा अभ्यास केला जातो, म्हणून हिला क्रमबद्ध पद्धती असेही म्हणतात. आता क्रमबद्ध पद्धतीमध्ये कोणता क्रम विचारात घ्यायचा असतो? उदाहरणार्थ एखादं पीक आपण विचारात घेऊया की द्राक्ष पीक आहे. द्राक्ष पिकासाठी कोणती मृदा लागते, हवामान कोणतं लागतं, मार्केट कुठे उपलब्ध होऊ शकेल, ग्राहक कोणता आहे, हे एक सिक्वेन्स आहे. म्हणजे लागवड, नंतर काढणी किंवा उत्पादन आणि मार्केटिंग ही त्याची एक क्रमवार रचना आहे. आणि या क्रमवार रचनेनुसार जेव्हा एखाद्या पिकाचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला सूत्रबद्ध अभ्यास पद्धती असे म्हणतात. आता यामध्ये अगदी सिस्टमॅटिक अप्रोच वापरून त्या प्रदेशाचा अभ्यास केला जात असल्या कारणाने त्या ठिकाणी वेगवेगळे तंत्रही वापरले जातात. मग त्यामध्ये आलेख असतील, नकाशे असतील, वेगवेगळ्या आकृत्या असतील, वेगवेगळे चार्ट म्हणजे तक्ते असतील, आलेख असतील, या सगळ्यांचा विचार किंवा सगळ्यांचा समावेश या सूत्रबद्ध अभ्यास पद्धतीमध्ये होत असतो. आणि ही सूत्रबद्ध अभ्यास पद्धत मात्र जगभर लागू आहे आणि कोणत्याही देशामध्ये याचा अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे काय की एका पिकासाठी आपल्याला काय काय लागतं हे माहिती जर असेल तर ती पद्धत वापरून आपण शेती करू शकतो किंवा त्या ठिकाणच्या शेतीचा अभ्यास करू शकतो. आणि म्हणून ही पद्धत जगभर उपयुक्त ठरलेली आहे आणि सर्वच देशांना ही पद्धत लागू आहे. पुढची आहे वस्तू अभ्यास पद्धत. वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट या अर्थाने इथे विचार करायचा नाही. वस्तू म्हणजे उत्पादन किंवा एखादं पीक. उदाहरणार्थ आपण ऊस या पिकाचा विचार करूया की ऊस या पिकासाठी काय काय लागतं, हवामान कोणतं लागतं, मृदा कोणतं लागतं, पाण्याच्या पाळ्या किती लागतात, पाणी किती अंतराने द्यावं लागतं, त्यासाठी कालावधी किती आहे, परिपक्व होण्याचा कालावधी किती आहे, उगवणीसाठीचा कालावधी किती आहे, म्हणजे जर्मिनेशन पिरियड किती आहे, या सर्वांचा अभ्यास फक्त ते पीक विचारात घेऊन केला जातो. एकच पीक डोळ्यासमोर ठेवलं जातं आणि ते पीक म्हणजे ती वस्तू होय. आणि वस्तूचा किंवा त्या पिकाच्या संबंधीचा अभ्यास जर आपण केला तर निश्चितपणाने त्या ठिकाणचा अभ्यास किंवा त्या पिकाच्या संदर्भातला अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. मग यात पुन्हा वर्गवारी करता येते. म्हणजे कॅश क्रॉप कोणते आहेत, त्यानंतर धान्य पिके कोणती आहेत, चारा पिके कोणती आहेत, आणि नंतर वृक्ष लागवडच्या संदर्भात किंवा वनपिके कोणती आहेत, ही सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला
वस्तू अभ्यास पद्धतीद्वारे करता येतो, किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये कमोडिटी अप्रोच असेही म्हणतात. आणि ही देखील पद्धत जगभर अभ्यासली जात आहे, आणि हिचा विचार करूनही आपल्याला कृषी भूगोलाचा अभ्यास करता येतो. पुढची चौथी पद्धत आहे की, आणि तिच्या पुन्हा 3 उपपद्धती आहेत, त्याचा आपण विचार करणार आहोत. अर्वाचीन अभ्यास पद्धत. अर्वाचीन म्हणजे काय? आधुनिक. आता आपल्याला माहिती आहे की परंपरागत पद्धती नष्ट होत चाललेल्या आहेत किंवा कमी होत चाललेल्या आहेत, आणि आता आधुनिक पद्धतीने मानव शेती करण्यास सुरुवात केली आहे. मानवाने त्या ठिकाणी शेती करण्यास सुरुवात केली आहे, आणि ज्या परंपरागत पद्धती होत्या त्या नष्ट झाल्या किंवा त्या कालबाह्य झाल्या, आता त्या उपयुक्त ठरत नाहीत, त्यांचा फारसा उपयोग होत नाही, आणि म्हणून आधुनिक पद्धतीचा विचार करून त्या ठिकाणी शेती केली जाते. त्याला अर्वाचीन अभ्यास पद्धती असे म्हणतात. याचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे वर्तनाभिमुख दृष्टिकोन अभ्यास पद्धत. आता कोणती, मी पहिल्यापासून तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की शेती हे एक वर्तन आहे. ॲग्रिकल्चर इट सेल्फ इज अ बिहेवियर, अँड विथ द हेल्प ऑफ बिहेवियर वी कॅन डू द स्टडी ऑफ ॲग्रिकल्चरल जॉग्राफी. मानवाचे वर्तन कसं आहे यानुसार जर आपण विचार करून कृषीचा अभ्यास केला तर त्याला वर्तनाभिमुख दृष्टिकोन अभ्यास पद्धती असे म्हणतात. म्हणजे काय? मानवी वर्तन हे एकट्याचं होत नाही, ते समूहाचं असतं. मानवी वर्तन हे सामूहिक असते. म्हणजे काय की त्या ठिकाणी असलेल्या राजकीय धोरणं काय आहेत, त्या ठिकाणचं हवामान काय आहे, त्या ठिकाणचे एकूण नैसर्गिक परिस्थिती कशी आहे, त्या ठिकाणी पर्वत पठारी मैदाने कसे आहेत, प्राकृतिक विभाग कसे आहेत, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कशी आहे, या सगळ्या संपूर्ण गोष्टींवर मानवाचं वर्तन ठरत असतं किंवा शेतकऱ्याचं वर्तन ठरत असतं, आणि त्यानुसार त्या ठिकाणी ती उत्पादनं घेतली जातात. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये एक ट्रेंड आहे बघा, वर्तनाभिमुख दृष्टिकोन कसा आहे बघा. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोचे खूप जास्त पैसे झाले किंवा अति उत्पादन आलं, तर सर्व लोक त्या ठिकाणी तेच पीक घेण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणायचं वर्तनाभिमुख दृष्टिकोन. म्हणजे केवळ त्या व्यक्तीला पैसे झालेत किंवा त्या व्यक्तीला नफा झाला, फायदा झाला म्हणून आपण त्याच दृष्टीने विचार करतो, आणि आपल्यालाही पैसे उपलब्ध होतील किंवा आपल्यालाही नफा होईल या अंगाने आपण विचार करतो. याला म्हणायचं सामूहिक दृष्टिकोन किंवा वर्तनाभिमुख दृष्टिकोन. आणि हा वर्तनाभिमुख दृष्टिकोन सर्वत्र लागू होतो. म्हणजे ज्या ज्या प्रदेशांमध्ये मानव शेती करतो त्या ठिकाणी ही पद्धत लागू होते, उपयुक्त ठरते. आणि अगदी मराठवाडा, विदर्भ या शेतकऱ्यांचा जरी आपण वर्तनाभिमुख अभ्यास केला तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये याचं आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे. तर हे काय आहे? हे वर्तनाभिमुख आहे. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, दुसरा त्याला प्रवृत्त होतो, तिसरा प्रवृत्त होतो, चौथा प्रवृत्त होतो. हे वर्तन आहे. मी अगोदरच सांगितलं की मानव हा सामूहिक वर्तन करतो. का एकावरच आत्महत्या थांबली नाही आणि का तो आकडा वाढत आहे? कारण मानवी वर्तन हे सामूहिक असते, आणि जसे इतर शेतकरी वर्तन करतील तेच वर्तन करण्याचा मानव प्रयत्न करत असतो, आणि म्हणून वर्तनाभिमुख दृष्टिकोन देखील कृषी अभ्यासामध्ये महत्वाचा आहे. अगदी आता हे थोडं विषयांतर होईल, परंतु या अनुषंगाने थोडंसं मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस शासनाने हे शोधण्याचा प्रयत्न केला की का विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करतायत, त्यावेळेस अनेक शास्त्रज्ञांनी, कृषी तज्ज्ञांनी आपापली वेगवेगळी मतं मांडली, परंतु त्यावर एकमत व्हावं आणि कोणत्याही प्रकारे आत्महत्यांची संख्या कमी व्हावी म्हणून शासनाने एक सदस्यीय कमिटी नेमली, आणि या एक सदस्यीय कमिटीचे अध्यक्ष होते एकच व्यक्ती, की जी व्यक्ती सगळा अभ्यास करेल आणि त्यानुसार रिपोर्ट देईल, अहवाल देईल, आणि शासनाला काहीतरी ठोस निर्णय घेता येतील यासाठी ती एक सदस्यीय कमिटी किंवा समिती नेमली होती. आणि त्या समितीचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे, मी नाव सांगत नाही या ठिकाणी, आपल्याच विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. आणि त्यांनी जेव्हा असा अहवाल दिला की शेतकरी, म्हणजे अर्थात तो चुकीचा अहवाल होता, तो काही बरोबर अहवाल नव्हता, शेतकरी हे पैसे मिळतात म्हणून आत्महत्या करतात, तेव्हा त्यांच्यावर शेतकऱ्यांचा मोठा रोष आलेला होता किंवा शेतकरी मोठ्या प्रमाणात चिडले होते. मग त्यावेळेस जेव्हा त्यांनी असा रिपोर्ट दिला तेव्हा शेतकऱ्यांनी असा त्यांना प्रतिप्रश्न केला की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आत्महत्या करा. तर शेवटी तो रिपोर्ट चुकलेला होता आणि तो एक सदस्यीय समितीचा रिपोर्ट अहवाल होता.
त्यामुळे निश्चितपणाने त्यामध्ये कुठेतरी कमी किंवा त्या ठिकाणी काहीतरी चुकीची आकडेवारी गेली किंवा चुकीचा अहवाल देण्यात आला. हा झाला वर्तनाभिमुख दृष्टिकोन. म्हणजे वर्तनाभिमुख असं वर्तन का होतंय हा शोधण्याचा प्रयत्न शासनाचा होता, परंतु तो चुकीचा अहवाल दिला गेल्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास होऊ शकलेला नाही. थोडक्यात वर्तनाभिमुख दृष्टिकोनातूनही आपल्याला कृषीचा अभ्यास करता येऊ शकतो. पुढचं आहे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन अभ्यास पद्धती. आता आपण स्वरूपामध्ये अभ्यासलेला आहे की कृषी ही कृषीचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे. म्हणजे केवळ आपल्याला कृषी करायची आहे म्हणून एकटेपणाची करता येईल, मी शेतकरी आहे, माझा कोणाशीही संबंध नाही किंवा मी एकट्या पद्धतीने माझ्या पद्धतीने शेती करेल असं चालू शकत नाही किंवा असं होऊ शकत नाही. कारण काय? हॅलो, आवाज येतोय ना? हा सर ऐका ना. ते भरपूर जण आहे ना रिक्वेस्ट करताय जॉईन करायला. करू का ऍडमिट? हो. हा, मी त्यामुळेच म्हणत होतो की आपण अगोदर ठीक आहे, एक मिनिट करून घेऊ, आपण ऍडमिट करून घेऊ. हा, 29 जण झाले, पण होत आहेत रे ऍडमिट, होत आहेत ऍटो ऍडमिट होत आहे. आता कोणी पेंडिंग आहे का की ज्याला मी ऍडमिट केलेलं नाही? पेंडिंग आहे का कोणी? इज देअर एनीवन हु इज नॉट ऍडमिटेड स्टील? 29 जण आहेत ऍडमिट. हा सर आहेत. थांबा नाव सांगतो. हा सर. वैभव देवकर, वैभव देवकरला केलं मी ऍडमिट. पुढे आणि अजून कोण? कोमल चव्हाण. देवीच्या ठाकरे, हा केलं ऍडमिट. कोमल चव्हाण आणि अजून कोणतरी. आता एक सर्वांना एक सूचना आहे, बरोबर मी 7:30 ला लिंक टाकेल, तुम्ही 8 पर्यंत जॉईन व्हायचं. मी नंतर ऍडमिट करणार नाही. हे काय होतंय मग? डिस्टर्बन्सेस येतात ना रे. हॅलो, आर यू लिसनिंग टू मी? Am I audible? Yes sir. So be careful that you have to log in or you have to admit perfectly at 8 AM. आणि आपण 8:15 ला डॉट सुरू करू. देवीच्या ठाकरे ऐकायला येते का तुला? ठाकरे, मग तू का उशीर ऍडमिट झाली? Why are you admitted late? सर मी 8 ला पण लिंक ओपन केली होती बट नव्हती होत नव्हती. तू तर लिंक मध्ये, तू कोण आहे? हिला सांग रे बंद कर, प्रेझेंटेशन बंद कर. कोण आहे? महेश शिंदे. हा, गणपती कुणाचा दिसतोय ते बंद करा. गणपती दिसतोय आम्हाला तुमचा, बंद कर. तू प्रेझेंटेशन बंद कर ना. गणपती बसवलाय ना तुम्ही? कोमल चव्हाण. कोमल चव्हाण बंद कर. हा, हसू नको, बंद कर ना प्रेझेंटेशन. कोमल, हा घरच्यांना विचार, वाटलंस तिला सांग रे कसं करायचं प्रेझेंटेशन बंद. तिथे खाली 3 बटन आहे, त्यापैकी राईट साईड ते बटन आहे, त्याच्यावरती क्लिक कर. हा, कोमल ऐकायला आलं का? कोमल ऐकायला आलं का? हॅलो कोमल, आरामशीर खाली 3 स्विच आहेत. त्या 3 स्विच पैकी प्रेझेंटेशनचं जे बटन आहे ना ते बंद करायचं फक्त. नाही, अजून बंद नाही झालेलं. हा कोण आहे? सचिन चव्हाण. तू प्रेझेंटेशन कशाला चालू केलं? मध्ये मध्ये प्रेझेंटेशन चालू करू नका रे. कोमल, नाही बंद झालेलं बरं का. कोमल ऐकते ना तू? हा,
आवाज नाही येते तुझा. अगं ऐकते का तू? हॅलो, हा करू का सुरू? सुरू करू का? हो सर. चालेल. ओके ओके. सो we were discussing about the advanced approach method, which is modern method. आणि त्यामध्ये आपण बिहेवियरल अप्रोचचा विचार करत होतो की वर्तनाभिमुख अप्रोच म्हणजे काय किंवा वर्तनाभिमुख दृष्टिकोन म्हणजे काय. वर्तन खूप महत्वाचं आहे. वर्तनामुळे शेतीवर त्या मानवी वर्तनामुळे शेतीवर परिणाम होत असतो. मानवाचं वर्तन कसं आहे याचा परिणाम शेतीवर होत असतो. कारण काय, आता एक ट्रेंड आलेला आहे बघा. प्रत्येक शेतकऱ्याला अशी भीती वाटते की आम्हाला भाजीपाला असेल किंवा इतर फळं असतील किंवा इतर काही उत्पादन असतील, धान्य पिके असतील, याला भाव मिळाला नाही तर आम्ही कसं सर्व्हाइव्ह होणार किंवा कसं आमचा उदरनिर्वाह करणार. म्हणून प्रत्येक शेतकरी काय करतोय की ज्याला FRP आहे ना, FRP माहिती आहे ना, हमी भाव असलेलीच पिकं घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतोय. दिस इज द टेंडन्सी, दिस इज द बिहेवियर ऑफ द फार्मर्स बाय विच द ऍग्रिकल्चरल पॅटर्न गेट चेंज्ड. त्यामुळे ऍग्रिकल्चरचा पॅटर्न जो आहे कृषी आकृतीबंध तो बदलतोय. का असं होतं? शेतकऱ्यांना भीती आहे की जर आम्हाला FRP मिळाली नाही, हमी भाव मिळाला नाही तर तोटा होईल किंवा आमचं नुकसान होईल, आमचा उदरनिर्वाह करणं अवघड होईल. आणि म्हणून शेतकऱ्यांची एक कल आहे की ज्या पिकांना हमी भाव आहे, जसं ऊसाला हमी भाव आहे, बरोबर की नाही, केंद्र सरकारने हमी भाव ठरवून दिलाय 2850 रुपये प्रति टन. हा हमी भाव असल्यामुळे शेतकरी काय करतो, पाणी आहे किंवा नाही, साखर कारखाना आहे किंवा नाही, साखरेला मागणी आहे किंवा नाही याचा विचार करत नाही. त्याचं वर्तन काय आहे की मला हमी भाव मिळेल, हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच मी पिकांची लागवड करेल. बरोबर, कळतंय ना? बरोबर सर. हमी भाव मिळाला नाही तरी चालेल, सॉरी, पीक उत्पादन नाही आलं तरी चालेल, परंतु मला हमी भाव मिळाला पाहिजे. म्हणून असं जे वर्तन आहे, या वर्तनाचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला वर्तनाभिमुख दृष्टिकोन अभ्यास पद्धती असे म्हणतात. आता काही पुन्हा अजून या संदर्भातच अजून एक वर्तन आहे बघा. आता काही शेतकऱ्यांना खूप पैसे होतात द्राक्ष बागांचे, अगदी कोटीमध्ये पैसे होतात मोठे शेतकरी असेल तर. म्हणून सर्वच शेतकऱ्यांची द्राक्ष एक्सपोर्ट होतील का? सर्व शेतकऱ्यांचे द्राक्ष एक्सपोर्ट होतील का? नाही सर. नाही. का नाही होणार? कारण ज्यांनी एक्सपोर्ट केलं त्यांची मृदा वेगळी आहे, ज्यांनी एक्सपोर्ट केलं त्यांचं हवामान वेगळं आहे, ज्यांनी एक्सपोर्ट केलं त्यांची जात वेगळी आहे, व्हरायटी वेगळी आहे द्राक्षाची. आणि हे सर्वच एका ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार नाही. तीच व्हरायटी, तेच हवामान, तीच मृदा सर्वांना मिळणार नाही आणि त्यामुळे सर्वांची द्राक्ष निर्यात होऊ शकणार नाही. एकूण भारताच्या उत्पादनाच्या फक्त 4% द्राक्ष उत्पादन हे निर्यात होतं आणि बाकी 96% जे लोक आहेत ते काय करतात, या 4%च्या मागे लागलेले असतात. हे याला म्हणायचं वर्तन. हे 4% जे लोक आहेत ना यांच्या मागे लागणं इतर शेतकऱ्यांनी, याला म्हणायचं वर्तनाभिमुख दृष्टिकोन. आणि जोपर्यंत हे वर्तनाभिमुख दृष्टिकोन आपण नीटपणे अभ्यासत नाही तोपर्यंत कृषीचा विकास होऊ शकणार नाही. असे शेतकरी का वागतायत किंवा असंच निर्णय का घेत आहेत, त्याचं मुख्य कारण आहे की त्या शेतकऱ्यांना होणारा फायदा. आणि त्यामुळे वर्तनाभिमुख दृष्टिकोन देखील कृषी भूगोलाच्या अभ्यास पद्धतीमध्ये महत्वाचा आहे. पुढचा आहे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन अभ्यास पद्धत. आता मी काल प्रस्तावनेमध्ये सांगितलंय की आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आहे भूगोलाचा किंवा कृषी भूगोलाचा. म्हणजे काय, आपल्याला निव्वळ एकटी कृषी अभ्यासता येत नाही. मी शेतकरी आहे, मला हवामानाची गरज नाही, वाहतुकीची गरज नाही, बाजारपेठेची गरज नाही, ग्राहकांची गरज नाही, राजकीय घटक जे आहेत त्यांच्याशी गरज नाही, सामाजिक घटक आहे त्यांच्याशी गरज नाही, असं करता येत नाही शेतकऱ्याला. याला सर्व कंगोरे असतात. ऑल ऍग्रिकल्चर हॅव ऑल फॅसेट्स, सोशल फॅसेट्स, पॉलिटिकल फॅसेट्स, इकॉनॉमिकल फॅसेट्स, क्लायमॅटिक फॅसेट्स अँड फिजिकल फॅसेट्स.
So by every ways, this agriculture get affected or get interrelated, and so he has to think about the all disciplines. सर्व शाखांचा त्याला विचार करावा लागतो, सर्व ज्ञान शाखांचा त्याला विचार करावा लागतो, आणि म्हणून आंतरविद्या शाखे दृष्टिकोन आहे. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण ठरवलं मला जैविक शेती करायची आहे. जैविक शेती करायची असेल तर त्याला जीवशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, त्याला वनस्पती शास्त्राचा, प्राणीशास्त्राचा, मृदा भूगोलाचा अभ्यास करावा लागेल, पाण्याचा अभ्यास करावा लागेल, हवामानाचा अभ्यास करावा लागेल, आणि इतर काही जे घटक आहेत त्याचा अभ्यास करावा, बाजारपेठचा अभ्यास करावा लागेल, ग्राहकाची चव काय आहे, ग्राहकाची निवड काय आहे, ग्राहकाची आवड काय आहे, या सर्वच गोष्टींचा त्याला विचार करावा लागेल. ट्रान्सपोर्ट सिस्टम किती डेव्हलप आहे. जर समजा एखाद्याने पॉली हाऊस टाकलं आणि त्याचं माल म्हणजे अगदी जरबेरा सारखी फुलं उत्पादित करतोय, किंवा टोमॅटो सारखं किंवा मशरूम सारखं उत्पादन घेतोय की जे पेरिशेबल आहे, पेरिशेबल म्हणजे नाशवंत, ते नाशवंत उत्पादन आहेत आणि ते मात्र मार्केट पर्यंत पोहोचतच नाहीये, तर त्याचा उपयोग होईल का? त्याचा उपयोग होईल का? नाही सर. त्याचा उपयोग होणार नाही. त्याला त्या सगळ्या घटकांचा विचार करावा लागेल. त्याला योग्य वाहतूक यंत्रणा आहे का, निवळ रोड व्यवस्थापन चालून रोड वाहतूक असून चालणार नाही, तर त्याला हवाई वाहतूक लागेल, त्याला स्टोरेजची कॅपॅसिटी लागेल, त्याला कोल्ड स्टोरेजेस लागतील वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तो शेतकरी विचार करतो आणि त्या अंगाने जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा त्याला म्हणतात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन. आता पुढचा प्रकार आहे आणि शेवटचा प्रकार परिसंस्था दृष्टिकोन. परिसंस्था या शब्दाचा आपण अगोदर अर्थ बघूया आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण त्याचा विचार करूया. इकॉलॉजी या मुख्य ज्ञान शाखेपासून परिसंस्था तयार झाली आहे. इकॉलॉजी हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालेला आहे, आयकस आणि लॉजी. आयकस हा लॅटिन शब्द आहे. आयकस म्हणजे घर आणि लॉजी म्हणजे सायन्स. घराचे सायन्स, घराचे सायन्स, पण कोणत्या घराचे? पिकाच्या संदर्भात असेल तर पिकाच्या घराचे सायन्स, त्याला म्हणायचं इकॉलॉजी. इकॉलॉजी इज नथिंग बट द सायन्स विच डील्स विथ द होम ऑफ द क्रॉप्स और होम ऑफ एनी ऑब्जेक्ट. जेव्हा एखाद्या घटकाच्या संदर्भात आपण त्याचं घराच्या बद्दल विचार करतो, आणि ही झाली इकॉलॉजी. या इकॉलॉजीचा इकोसिस्टमशी संबंध आहे. इकॉलॉजी ठरवते इकोसिस्टम कसे असेल. आता इकोसिस्टम म्हणजे काय, तर निसर्ग ही एक इकोसिस्टम आहे. येते का लक्षात? निसर्ग और नेचर इटसेल्फ इज वन इकोसिस्टम, अँड देन देर आर व्हेरियस सब इकोसिस्टम्स. मग त्यामध्ये प्रमुख आहे पाणी परिसंस्था आणि जमीन परिसंस्था. पाण्यात राहणारे जीव वेगळे आहे, जमिनीवर राहणारे जीव वेगळे आहेत. पाण्यात राहणारे वनस्पती वेगळे आहेत, जमिनीवर येणारे परिसंस्था जीव वेगळे आहेत किंवा वनस्पती वेगळे आहेत. ते असे त्या ठिकाणी ती परिसंस्था विकसित होत असते. पाणी परिसंस्था वेगळी, जमीन परिसंस्था वेगळी. मग पाण्याचे पुन्हा उपप्रकार पडतात, सागर परिसंस्था, जल परिसंस्था किंवा नदी परिसंस्था, तळी परिसंस्था, विहीर परिसंस्था, कॅनॉल परिसंस्था. हे त्या जलाच्या भागानुसार पाण्याच्या परिसंस्था किंवा जल परिसंस्था चालत असतात. तसंच भूपरिसंस्था सुद्धा आहेत. भूपरिसंस्थाचे पुन्हा दोन तीन प्रकार पडतात. प्रामुख्याने पहिली आहे जंगल परिसंस्था, वाळवंटी परिसंस्था, पर्वतीय परिसंस्था, उंचावर असेल तर पर्वतीय परिसंस्था, पठारी परिसंस्था, मैदानी परिसंस्था, खाडी परिसंस्था, कारण तिथे जमीन आणि पाणी दोन्हींचा संबंध येतो म्हणून. अशा प्रकारे खूप साऱ्या परिसंस्था आहेत, आणि या परिसंस्थांच्या अंगाने सुद्धा आपल्याला कृषी भूगोलाचा विचार करावा लागतो, अभ्यास करता येतो. आता कृषी ही सुद्धा एक परिसंस्था आहे. ॲग्रिकल्चर इटसेल्फ इज वन इकोसिस्टम. जोपर्यंत कृषी ही परिसंस्था आहे, हे जोपर्यंत आपण मानत नाही तोपर्यंत आपल्याला कृषी भूगोलाचा अभ्यास करता येत नाही. कारण मी अगोदरच सांगितलेलं आहे की कृषी ही सर्वत्र नाही,
जरी जगामध्ये भूप्रदेश 29% असला म्हणून 29% भूभागावर शेती केली जाते का? तर नाही केली जात. कारण त्या ठिकाणी अनेक मर्यादा आहेत. वाळवंट आहेत, जंगले आहेत, त्यानंतर टुंड्रा प्रदेश आहेत, त्यानंतर खाडी आहेत, बीचेस आहेत वगैरे वगैरे, किंवा उताराचे भाग आहेत वगैरे वगैरे, किंवा खडकाळ प्रदेश आहेत. हे सर्व घटक वगळून आपल्याला कृषी परिसंस्था आपण विकसित केलेली आहे. आणि या कृषी परिसंस्थेमध्ये मुख्य 3 घटक आहेत की जे खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे मृदा, दुसरा आहे पाणी आणि तिसरा आहे हवा. या 3 घटकांनी मिळून कृषी परिसंस्था तयार झालेली आहे. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मृदा, पाणी आणि हवा या 3 घटकांनी मिळून कृषी परिसंस्था तयार झाली आहे. हे 3 घटक खूप महत्वाचे आहेत की ज्याद्वारे आपल्याला कृषीचा अभ्यास करणं सोपं होतं आणि कृषी परिसंस्था अभ्यासणं सोपं होतं. आणि म्हणून जेव्हा आपल्याला कृषी परिसंस्था अभ्यासाची असते तेव्हा या 3ही घटकांचा अभ्यास करायचा असतो. तिथली मृदा कशी आहे, तिथे पाणी कसं आहे आणि तिथे हवा कोणत्या प्रकारची आहे, की हवेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं, टुंड्रा प्रदेशातही हवा आहे, टुंड्रा प्रदेशातही पाणी आहे आणि टुंड्रा प्रदेशातही मृदा आहे. म्हणून शेती केली जाते का? शेती होते का? तर नाही होत. त्याचं कारण असं की जरी ती 3ही घटक असले तरी ते अनुकूल नाहीत. त्या ठिकाणची मृदा सुपीक नाही, त्या ठिकाणची पाणी बर्फावस्थेत आहे, त्या ठिकाणची हवा अति थंड आहे. आणि म्हणून अशा प्रकारे परिसंस्था या अंगाने आपल्याला विचार करावा लागतो. आता हे झाले मुख्य 3 घटक, मृदा, हवा आणि पाणी. परंतु याबरोबर मृदेवर विकसित होणाऱ्या वनस्पती, मृदेवर विकसित होणारे कीटक, मृदेवर विकसित होणारे तृणभक्षी कीटक किंवा इतर काय जे काय प्राणी असतील या सर्वांचाही आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे मृदेबरोबर कीटकांचा अभ्यास करावा लागतो, वनस्पतींचा अभ्यास करावा लागतो आणि इतर घटकांचाही अभ्यास करावा लागतो. हवेमध्ये देखील किती प्रमाणात ऑक्सिजन आहे, किती तो उंचीवरचा घटक आहे. हवा अगदी पर्वतीय प्रदेशात पण असते आणि मैदानी प्रदेशात पण असते. म्हणून त्या ठिकाणी हवेमध्ये जे तापमान आहे, हवेमध्ये जो पर्जन्याचा भाग आहे, या गोष्टींचाही आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून परिसंस्था हा घटक देखील महत्वाचा आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता किती आहे. उदाहरणार्थ पाणी वाळवंटातही आहे परंतु ते खूपच कमी प्रमाणात आहे की जे आपल्याला शेतीसाठी पुरेसं ठरू शकत नाही किंवा उपयुक्त होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी मर्यादा येतात शेतीच्या विकासावर वगैरे. या सर्व घटकांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला परिसंस्था दृष्टिकोन असे म्हणतात. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुढचा जो घटक आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्व याचा विचार करणार आहोत. ओके, थांबायचं का? हो सर. हो सर. हो. ओके, ठीक आहे सर. आपण इथे आता आज थांबूया. आणि सर्वांना नाहीच केलं बरं का, तुला हे नाही जमलं बरं. काय नाव आहे सर? मला नाही जमलं, मी आज फर्स्ट टाइम जॉईन झालीये. हो चालेल, तुझं अभिनंदन जॉईन झालं. पहिले हो, घरच्यांना फार बरं वाटलं असेल. तू 1 तास का होईना आमच्यापासून एक बाजूला गेलीस. हो सर, बरोबर बोलले तुम्ही. नाही, आता घरच्यांना सांगून टाक, दररोज 1 तास मी सकाळी 8 ते 9 बाजूला जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. हो. ओके, सो टुडे वी विल जॉईन शार्प ॲट 8 AM. ओके ओके सर. आता मी नंतर ऍडमिट करून घेणार नाही बरं का. 33 जण ऍडमिट झालेले आहेत आज. उद्या बरोबर 8 वाजता मी 7:30 ला लिंक पाठवेल आणि बरोबर त्याच्या आत जॉईन व्हायचं. जॉईन होऊन आणि प्रेझेंटेशन बंद करायचं. कोमल चव्हाण, तू आज शिकून घे कुणाकडनं तरी हाऊ टू स्टॉप द प्रेझेंटेशन. ओके. हो सर. आणि बाकीच्यांना पण सांगा जे तुमचे मित्र आहेत. त्याचं कारण असं की मी लगेच असाइनमेंट घेतोय. या चॅप्टरवर लगेच असाइनमेंट होईल की जी ऑनलाईन असणार आहे. आणि हे सगळं जे रेकॉर्ड आहे ते सगळं तुमचं रेकॉर्ड होतंय बरं का. वाटलं की तुम्हाला लिंक पाठवतो आजच्या लेक्चरची. पाठवू का? हो सर. हो द्या हो सर. कसं रेकॉर्ड झालंय हे सगळं पाठवतो मी तुम्हाला, मेल करतो लगेच. मग करू आज. हो ओके सर, करा लिंक सेंड.
ओके थँक्यू. नाही लिंक उद्या सकाळी 7:30 वाजता होईल. हम्म. लिंक उद्या सकाळी 7:30 वाजता येईल. आजचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला मेल करतोय. ओके ओके. थँक्यू. प्रेझेंट नाही का सर आज? प्रेझेंटी नको ते दिसतंय लगेच काही प्रॉब्लेम नाही. ओके हा कोण आहे सोनवणे वॉन्ट्स टू ऍडमिट